पुणे सत्र न्यायालय ने दत्ता गाड़े को जमानत दी, लेकिन उन्हें 26 मार्च तक न्यायिक हिरासत में भेजा गया। इस संबंध में दत्ता गाड़े के वकील ने कहा कि वे अदालत में जो भी कहा वे अभी सार्वजनिक नहीं कर सकते। उन्होंने ये भी बताया कि बेल आवेदन के बाद उन्होंने आरोपी से बात की और वही जानकारी मीडिया के साथ साझा की। सर जे बोलले ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही। तुम्ही सर आम्ही जो कोर्टापुढे बोललो आम्हाला भेटायचं का होतं, जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते, कारण बेलसाठी आम्हाला महत्त्वाची फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली आहे, त्याला 14 दिवस MCR भेटलेला आहे। आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू आहे। सदर आरोपी याची रवानगी येरवडा कारागृह इथे केलेली आहे। त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत नाही। जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फाईल केल्यानंतर सांगू। जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली, तुमच्यातले सगळे होते मीडियातले, जेव्हा बोलायला मेहरबान कोर्टावर पावर नव्हती, म्हणजे वेळच नव्हता, आम्हाला 2 मिनटं बोलून दिले। त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं। इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर, इथिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर, जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली, जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली, जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचा काय सांगायचा। जेव्हा झाल्यानंतर माध्यमाने विचारलं की तुमचं बोलणं काय आलं, म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं। त्यात चुकीचं आणि इथिकल प्रॅक्टिस हा चुकीचा प्रश्न आहे सर तुमचा। हे आम्ही प्रशिक्षणात घेऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ, तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सर आम्ही याला।